हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः. नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणिजहनुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता जाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्. आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. सर्वगुरुभ्यो नमः. श्री मध्वगुरुभ्यो नमः. श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही विदुरनीती विदुरानं धृतराष्ट्राक सांगिले उतरस पळचंग ते महाभारतात विदुरनीती म्हणून घेता. तो सांगतरस रया तुगिले भाव पांडु वने जातः शपदग्धस्य राज्ञा पांडव पुत्रा पंचेंद्रकल्पाः वळरे तो ऋषील किंद महर्षील शापान रान्नांतू लासून गेलो म्हळ्यार तेची तो मेल्लो न्हय. पांडुपुत्र पारे तांकां आनुना जालो कुंती शिली माद्रीन पांडू लोटू सहगमन केले. तै सुತ್ತಮುತ್ತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ತಪಸ್ವಿ ಪ್ರಯಾಸಪಡ ತಂಗೆಲ್ಲ ಆಶ್ರಯ ಅಂತ ತನ್ನಿ ಮಡ್ಲಿಂಚಿ ಮುಖಾರಿ ತನ್ನಿ ಒಂದು ತುಮಕು सांगतरी तुम्ही हंगा अप्पोन हाडले अप्पोन हाडल्यारी चंद कोण पळयल्वे तुम्ही नानवे तुगेल चेडू आनी तांकां कितले बाद दिले अनाथ जावन आसत तांणी स्ವಂತ भावाल चेडू तूं तांकां आश्रय दिवंक आशिल्लें हांगा धर्म ना जाली न्हय निजावन पंच पांडव पंच देवतेंगेले अंश म्हणून म्हणटाची तुमगेले हे कुरुवंशाचे कीर्ती वड्डयत आशिल्लीची तुका गोतस राया तो तुका विधेय जावन आशिल्लीची तुमी सांगिल तशी तूं सांगिल तशी तांणी चल्ल्यांची. आतां जाल्ले पुराय जाल्ले युद्ध करचें नाका कळ्ळें. तांणी तांगेले राज्य कोशपुरे तांकां दिवन सोडी आनी हे विशयान तूं करनाक अशें कोणी कपडे दूर दवरी कळ्ळें. तशें जाल्यार तूं मुखार वचून देव ऋषी पित्र हांगेले दोशांत तूं पळना. ह्या रितीर चल्ल्यार मात्र तुका बरें जाता युद्ध न्हय म्हण. धृतराष्ट्र सांगता विदुरा तूं हेंचें सांगचें म्हाका म्हण पळय न्हय तूं तेदना रान्नां दुखून तांकां आप्पोन हाडूंकच आशिल्लें न्हय. आतां तूं रान्नां बच्च्याची शांतीन राब्याची भिक्षाटन करायचें म्हणून आत्तां सांगता जाल्यार तेदनाय तूं रान्नां दुखून हाडचें नाका आशिल्लें. तांकां गोतून आशिल्लें हस्तिनावती तांगेलें अन्नाल राज्य सकड म्हणून तांणी थंय निश्चिंत रस्ता आशिल्लीच न्हय. थंय दुखून आप्पोन हाडलें तांकां शिक्षण दिवयलें युद्ध शिक्षा दिवयली पुरो जाल्लें तेदना चंद कोरनो पळोवचें एक्टींग कोरनो आत्तां कसल्याक तूं तांकां रान्नां वच म्हणटा वापस तेदना आतां इंची सोडक आशिल्लें न्हय. धृतराष्ट्राला कसलें उतर आसलें उरलोचेक कांय ना तो बसलो की मागीर म्हणटा विदुरा फुडली पुराय जाल्लें न्हय वापस तेंच कोणकीक उरलो न्हू तूं तेदना मेगेल चेडून जावो ते पांडव जावो संसान्न प्रौढ न्हय तांणी संसान्न तेदना तांणी हांव लेखलें आतां चेडूपणाची लढाई ती मुखार वचून तांणी एकले वचून वतलीची तांगेले मध्य कसले लढाई होड जातरी जायच ना म्हणून लेखी लावे म्हूण तरी विदुर सांगता तरी याज्य जायना म्हणून तूं लेखला जाल्यार तसलें आजी तांगेले मध्य इतले व्हड व्याजी जावन युद्धा समीत तयार जावका जाल्यार कोणाल निमते जाल्ले भिष्माल निमतवे द्रोणाल निमतवे कर्णू शाकोनील निमतवे की विधी नियम अशें आशिल्ले म्हूण कळ्ळें. तेदना धृतराष्ट्र सांगता तुका गोत्तस न्हू कसो सकट जाल्लें म्हूण सांगून मागीर म्हाका गोत्तस तशें हांव तुका बुद्धी सांगतरस तुका नाना तिलबी मोह ते चेडू वाल वैरी कसो जाल्यार तूं हे पळय करता कळ्ळें. हांव सांगतरस न्हू तुका कसो खातीर कसो निमती अशी जाल्ला म्हाका गोतस अशी आनी समजावका म्हूण कसो खातीर सांगतरस हांव तूं गोत्तसून तूं वापस तुगेले चेडू हांकां समजावन उलयतरस न्हय म्हूण म्हणटा. धृतराष्ट्र सांगता खंय मिगेल चेडू हांव सांगिल्लें आयकूंक नव्हतांनी आयकलें जाल्यार कसले कोर येत आशिल्ले म्हूण सांगून
कडेरी विदुर सांगता तुगेले एक जल्ली राया पुढे दुखून तू यांचे म्हणले तू जाऊन तू काही सम केलेलं ना जाल्यार म्हणलेलं कसं नाही मेगेल चेडू सांगी लायकनाचे मेगेल चेडू सांगी लायकनाचे म्हणून एक पंत पुणी तू आत्ता न्ही इतले ಗಿಡವಾಗಿ ಬಗ್ಗದ್ದು ಮರವಾಗಿ बग्गी ते म्हणताची रूख जल्ली नंतर मोडू चमकल्यार कुडको जाता साण तरणे झाड असतना कितली बाक्सा येयला रे बाक्स तशिले त्या वेळार तुम्ही पांडवांगेल वयरतानी जळकी पिशानं भीमा मारतना भीमाक विष घालतना उदका लकयतना कसं करतना एक दीस पुणी तू दुर्योधनाक तशें करून नजरे तुवें म्हण म्हणलेलें जाल्यार तेदना समजत तशिल न्हय तू आत्मवंचन करता म्हळ्यार तू बारी समस्सी म्हणून दाखोवन घेता मागीर चेडू आयकनाची म्हण ना तुची सम ना आशिल्लो तू चेडवांक सम करून व्हरका आशिल्लो तुवें स्वतंत्र निर्णय घेवचे तुका तेन्नाय जायनी आत्ताय जायना कळ्ळें आनी तू म्हणटा न्हय तुगेल चेडवान करचें तांणी आयकनाचें म्हणून जेवो एक पंता पांडव पुरे सलवलीची द्रौपदी अपमान जाल्ले पुरे जाल्ले मागीर द्रौपदी तूं वर निमगिल्ले ती निमगिल्ले बरा प्रकार वर कसल जय म्हूण निमगी म्हणलें इतक पांडवां भिवनू न्हय कृष्णा भिवनू न्हय जो द्रौपदीन वर निमगेल कुडले तांगेल राज्य पुरे तांकां वापस दितना दुर्योधनान जेवो शकुनीन जेवो कर्णान जेवो अड्डी केला ना न्हय तेन्ना तुका अधिकार आशिल्ले अधिकार चलायसूची शक्तीशिली म्हूण गेल न्हय मागीर तूं चेडू सांगेल आयकनाची आम करचें कसलें ना म्हूण म्हणटा कसलें म्हूण कडेरी धृतराष्ट्र सांगता यो पुरे जावन गेलेले विशय विदुरा तूं आत्तां कसल्याक ते उलयता कसले प्रयोजन आसवे म्हूण तेदना विदुर म्हणटा की इतली प्रयोजन ना अशी आतां तूं तशी करी म्हूण म्हणटा कशी करचें ताजे आतां हांव कोपान जेवो दृढ मनान जेवो अधिकारान पांडवांगेल राज्य तांकां दिवका म्हूण हांव सांगलें म्हणजे ताचे परिणाम कसो जाता म्हणल्यार भंय आसा मागीर चेडूं कसल जतीत तांकां कसल जतले म्हूण म्हणल्यार भंय आसा म्हूण म्हणटना पळय राया खंयचेंय कार्य कार्य कोरता जाल्यार त्या कार्या निमती कसल उपयोग आसा ते कार्य करचे संदर्भ समूवें म्हाका कसलें ताजें लाभ आसवें की कसलें वायट जाता हे पुरे आलोचन करून मागीर आरंभ कोरता कळ्ळें काम आरंभ करताले इतले पुरे चिंतन करता त्या वेळार त्या रायाल राज्य चुकना तागेली किर्ती चुकना ताका शांत आसता मनाक ते सोड सगळो दीस मोहांत आसूचें समा कसलें आलोचन करना एकाएक कसले निर्धार घेवचे आनी ते कुडलेच प्रारंभ हाडचे आजी निमचे केन्नाय दुख्ख जावचें कळ्ळें तूं अर्थ करून घे हांव कसो सांगता म्हूण सांगून कळ्ळें हांव मंत्री तुका सलहे मात्र दिवेत निर्णय तुगेले कार्य तुगेले पळय एक आंब्यार उकस म्हणलें तांतू आंबोली जाला ते पीकचे पयशे फुडें कोणें एकल्यान काणू खाल्ला रे ताका ते खावचे जातवे आमशे जाता न्हय हंचाण ताजे रुची मेळ्ळी हंचाण आमसाणी येयली नाका मुखारी ते आंबो अन्नेक जातलो म्हणलें तांतू आंबोली काडल्यार तांतू बीज आसतवे ना मुखारसून सृष्टी सम्म येतवे ना वनस्पती अपक्वानि फलानि प्रचिनोति यः न नाप्नोति रसं बीजं च अस्य विनश्यति म्हणटना आनी जेवची सृष्टी नाश जाता अन्नेक कसं न्ही म्हूण म्हणल्यार पळय तुगेले चेडवांक आनी पांडुपुत्रांक मस्त व्यत्यास आस म्हळ्यार खंडीत आस कसो लेका म्हूण म्हळ्यार पळय खंयची सुलाभायर बागसत पळय तसल त्या रुखाक ते बागसाचे खातीर कत्तोरका म्हूण ना कळ्ळें जाल्यार लोखंड तें आमी सांगिल्लें शेपा येवका जाल्यार ऊन कोरका तापोवका मारका ते ताजितल्याक लोखंड समजतवे ना न्हय तशी तुगेल चेडूं लोखंडावरी पांडव तरणे रुखावरी विधेय नयशीलतनी यदप्तं प्रणमति न तत् संतापयत्यपि यच्च स्वयं नतं दारु न तत् सन्नमयन्त्यपि म्हूण सांगून महाभारतांत तूं सांगताच म्हळ्यार पांडव रुखा म्हणके बाक्साच्या जाता तुगेल चेडूं लोखंडा म्हणके तांकां ऊन करून तापोवन मारल्यार ते समजत म्हणून सांगू जायना जल्वे अन्नेक उत्तर आस कसलें म्हूण म्हळ्यार पळय सत्य कोण आचरण करता तांकां
आनी सत्याचरणेन कोण धर्म रक्षण करता तांकां केन्नाय तो तांणी रक्षण केलेलो धर्मूची तांकांय रक्षण करता. आनीक कसं म्हळ्यार ज्ञान सकडी येवका म्हण जाल्यार कुडले वाज्जिल्यार कुडले ज्ञान येयली म्हूण म्हणाची ते कसले आमी विद्ये शिकले ते अनुष्ठान हाडका कळ्ळें. आनी ಕೆಲವ आतां एक चंदाई म्हणची देह म्हणजे नाव न्हू ते तोंड पुसून करून चर्म रक्षण आनी पुरे करताची जाल्यार एक कुटुंब रक्षण करता जाल्यार ताजे कुटुंबाची मलगड म्हणलेलो आसा पळय तांणी चारित्र्यवंत जावन आसतले तांगेले चेडूं तांकां पळोवन तांणी शिकताची कशी सत्येन रक्षते धर्मो सत्याचरणेन धर्मरक्षण जाता. विद्या योगेन रक्षते शिकिल विद्या ती अनुष्ठान हाडल्या मात्र व्हरता. मृजया रक्षते रूपम रूपम मृजया मृजया म्हळ्यार न्हाण आनी कोर्ण मर्जन म्हणटाचे त्या कोर्ण रूप रक्षण कोरयता. कुलम वृत्तेन रक्षते कुल रक्षण कोरका जाल्यार व्रत व्रत म्हळ्यार चारित्र्य म्हणटा सदाचार ते जावका जाता म्हण. मागीर ही सांगता खंय संजय केन्ना की कोरका आशिल्लो तुवा आत्तां कोरेत करूं जायना म्हणना जाल्यार तूं कसले उलयले कुडले कोप येता न्हय मेगेल चेडूं म्हण न्हय सांगता जाल्यार मात्र सांगता म्हण. कडेन धृतराष्ट्र सांगता खंय कसल म्हूण सांगता युद्ध रापता म्हण जाल्यार मेगेल चेडूं ताजे निमती बरेंपण जाता म्हण जाल्यार हांव करूं तयार आसा जाल्यार म्हाका उत्तर दी तूं म्हणटा विदुर. म्हाका उत्तर दी कित्याक म्हणल्यार वैद्यो डॉक्टर कसं करता आरोग्यवंत जावन आसा आमी गेल्ले रोगीन म्हूण सांगून पेशंटान आरोग्यवंत जावका म्हूण सांगून कोड वखद बरोवन दिवचें पुरो जाल्यार रोगी ताका खूश आसल्यार मान घेता वखद म्हाका कोड हांव पिना म्हळ्यार कसो जाता तो मरता न्हय म्हणटना ताजे अर्थ कसो जाल्ले त्या रोगीक मेल्ल्यारय होड न्ही कोड वखद पिवचें नज मोरचीची तागेले स्वयीचे म्हूण जालें न्हय मागीर ताका कसले वखद दिवन मानच्यो का कडेन तो सांगता धृतराष्ट्र तुका हांव उत्तर दिवेत आशिल्लें तूं सांगिल्लें बरी जाल्यार तूं सांगता कसलें म्हूण कळना अशें हांव उत्तर दिवची कशी सुरवेत तूं सांगिल्लें काम मेजान करूं जाता की जायना की म्हूण पळोवका न्हय त्या शिवाय उत्तर दिवची कशी. विदूर सांगता जाल्यार तुका हांव सांगता कसल्याक सुरवें आयकूचे पशी फुडें करचें जाता की ना की म्हणून संशय करतल्याक तुका हांव कसलें सांगता कळ्ळें. तुका इच्छिना तुका कसलें करूं इच्छिना कित्याक म्हळ्यार तुका तूं विधी नियमाक म्हळ्यार तूं तुगेलो विधी कसो करता म्हणून कोणाकय सांगूं जायना न्हय तशी तुगेलो प्रयत्न चलना म्हणून जालें न्हय हांव तुका कसलें सांगता तुका हांव सांगता म्हणना घे आनी हांव तुगेलें उलयना तुका कसलें सांगना वच म्हणटा हांव वच्चें न्ही मेगेल हांगा तूं बस तूं न्हिदे तुका न्हीद येना म्हणटा न्हीद येवच्या पुरो मेगेलें इतलें उतर आयकून न्हिदी तूं तेन्ना ना धृतराष्ट्र म्हणटा यो कोप्पू नको विदुरा कसलें तूं तशी कोपता तशें कसल्याक उलयता पळय तुगेल्याक हांव आयकून जाता की जायना आशिल्लें काम म्हूण म्हळें कसलें म्हळ्यार दुर्योधनान जन्मा येयलो तेन्ना कसकीच कडेन अपशकून जाल्ली म्हणून तूं म्हणलेलें न्हय ताका एक वेळ ताका त्याग करी नानातले तुगेलो कुरुवंश नाश जाता म्हूण सांगून हांव त्याग करूं जाता ताका म्हगेलो पूत नव्हतो जुजाट खेळता नाही तेंचे सांगिल्लें तुगेलो पूत दुर्योधना भायर घाली ना नतला रे तो सगळेची कुटुंब नाश जावचें कारण जाता जतवें हांव करूं जतवें पुत्र त्याग म्हळ्यार कितले कश्ट पिंगड कसलें काम आसलें तूं सांगूय तूं सांगता कसो कसो प्रतिपंत पुत्र त्याग करी पुत्रा त्याग कर दुर्योधना त्याग करी म्हणटा कशें हांव करचें समतें हांव म्हगेल्या पुताक त्याग करचें विंगड कसलें आसल्यार विशय वय आशिल्लो तूं विंगड कसलें सांगचार ना दुर्योधना त्याग करी म्हणटा उलयल्यार विदूर म्हणटा हांव त्याग कर मात्र म्हणचें न्हय विंगड एक सांगता आशिल्लें कितकें हांव जाल्यार तूं इतली पुराय पिठीक उलयतना पिटकायना हांव सांगिल्लें काय तूं करना म्हूण म्हळें खंडीत गोत्त आसा म्हाका ना रे तूं सांगी तशी करुया कसं म्हूण सांग तेन्ना तो सांगता की कर्णाक हांगा दुखून अंगराज्या पेटोवन दी शकुनीक गांधारा वच्चे तशी सांग दुशासनाक खंय जेवो पेटय धूर म्हणटना यो विदुरा त्या पुरे नाका बा इतली काळवटू आशिल्ली तांणी तांकां कसलें विंगड करचें तांकां कशी आमी त्याग करचें तांकां कसलें दूर करचें म्हणून तेदन तो सांगता तांगेली बुद्धी पापिश्ट न्हय
पापिष्ट बुद्धीच्यांक त्याग कोरयेत म्हणून असत आणि त्या अधर्म नाही. पापिष्टांक त्याग कोरका त्या कर्तव्य ताका अधर्म म्हण म्हणाचे. त्याची पापरहित जावन आशिल्ले जना खंडन करचे, दंडन करचे त्या पुरे समने. पापींक पोषण दिवचे, पाप करना नतील जनाक दंडन दिवचे एकच खंयचेय समने तू करचे. इत्याक म्हण म्हळ्यार पळय रान्नाक काडगी चैल म्हणले क्या त्या रान दगदग लासून वताना सुकील रकोड मांद्र सुकिल्ले रूख मांद्र लासताची म्हण जेव पळिल्ले लसवे तुवे ನಾನು जीव जीव रूख लासून वता काडगीच्या अंतू कळवे. तशी त्या हे परे कसले म्हण म्हळ्यार हाका राजधर्म म्हणटाची. हे राजधर्म केन्नाय अनिश्चित ताजे एक कसले एक रायाल विषय अनिश्चित तो आत्ता अशी मागीर तशी म्हणून सांगच्या जायना. तशी पळय तुका हांगा तो सांगता राज धर्माची सम कळना नशी अविवेकार आसला रे ताका मिश्र भाव बिनी आयले म्हूण जाला रे मागीर कांय करूं जायना. कसो तशी म्हळ्यार तशी म्हळ्यार कसले असंत्यागात पापकृताम अपापाम तुल्यो दंडः स्पृशते मिश्रभावात शुष्केण आर्द्रम दह्यते मिश्रभावात तस्मान पापे सा संधिम न कुर्यात. मिश्रभाव म्हळ्यार द्वंद्व मनांतू कळबे कोरकाकी नक्की म्हणून हे द्वंद्व भाव कोणाला तसं त्यांनी काही कसले कोरच्या ना म्हणून सांगून कळवे. सम एक मन असल्या मानत कसले एक काम करीत तो सांगते. आता इतली काळ आम्ही आश्रय दिलेलं नव्हे तांकां आत्ता कोणाक करणाक शकुनीक सगळे आत्ता तांकां वचा तुम्ही म्हणल्यार सममे म्हण कडे तो सांगता पांडवाक तूची आश्रय दिवन तांकां रान्ना पेट येईल सममेत असल्या तुवें हें सम नाही म्हण दिसता तुका. कर्णाक दुशासनाक तशीची शकुनीक परित्याग करचे सम नाही म्हण दिसता. पांडवांक तूं त्याग केलेले समचे नव्हे. इत्या म्हळ्यार हान्नी तुगेले पांडव तुगेले नाही म्हळ्यार भावच न्हू तुका जायत. आतां आमगेले म्हण म्हणलेले जनाक त्याग करचे समूहे म्हण तूं निमगुजा एक सांगता. तुगेले खाता जो पाय्या जो कसले एक रोग येयलो डॉक्टर म्हणटलो ते पायो कट करल्यार तूं वांता म्हण रानांतल्या भितरी तूं पुराय कडेन हें स्प्रेड जावन नंजू तूं मरता. एक पाय जो तो पाय कट करून काडच्यो लायक म्हणलें कुडले तूं कसो करतना आबा मिगेल पाय इतले काळ तेंच्या पांयान चमकलो लाव तेंच्या पांयान पुरे काम केल्लें म्हण म्हणल्यार जतवें ना न्हवे. तशी आम्ही जायत डॉक्टरा मिगेल पाय काडी म्हण म्हणटाची. तशीच सुका जीवनांतूय रोगिश्ट जन म्हळ्यार रोगिश्ट म्हळ्यार रोग येईल म्हणणे एक नमने भितर इबाळते खावचे तसल गूण नव्हे कोणाला करणाले शकुनीले सकळे. तशी तसल जन समाजा रोगिश्टशी तसल जन दबरल्यार कष्ट तांकां त्याग करी म्हूण सांगून म्हणल्यार सम्य म्हणचे सम्य म्हणून तशी म्हणटर आसता. आतां आनी एक सांगता मनशांक 5 जन शत्रू आसाची कळवे तांकां निग्रह करना नतला रे त्या मनुष्य नाश जाता म्हण. कोण निजान उत्पततः शत्रून् पंच प्रयोजनान यो मोहान न निग्रहणाती तम आपत ग्रसते नरम. अक्का कूटश्लोक म्हणटाची म्हळ्यार कसं न्ही 5 शत्रून् पंच प्रयोजनान 5 इंद्रिय आमगेले शत्रू कळवे ते 5 इंद्रिय 5 वाट धरली म्हूण जाल्यार निग्रह कोरका जाल्यार सम नव्हे. 5 इंद्रियाक एक सुका मनान तुका कसं म्हळ्यार जिवात्माक हित जावची तशी आमी चलका म्हूण सांगून तशी मागीर एक अर्थ अशी आनी एक अर्थ कसले म्हळ्यार दुर्योधन कर्ण शकुनी कणिक आनी दुशासन आनी 5 जन कळवे तांणी धर्मा वाट चुकली म्हण जाल्यार तांकां निग्रह कोरका जाल्यार रायाल कर्तव्य कळवे ते करनी म्हूण जाल्यार कसं जाता नव्हे. हांगा आतां दुशासनाक निग्रह करनी म्हूण जाल्यार कसं जाता वापस सांगका म्हण ना न्हू तुका म्हण कळ.
आन्नेक विदूर सांगता जायत इतली काळ तांकां आचे दवरून घेवन राज्यकार्य केलेलें. आत्तां तांकां राज्यभ्रश्ट करची सम मेळ म्हूण म्हणटा तो. तेदना वो सांगता बय हे दोनी प्रश्नेक उत्तर कसलें म्हळ्यार एकच प्रश्न दोनी उत्तर एकान तूं दिता कसं म्हळ्यार दुश्टांक दूर दवरचें लायक म्हूण. आनी जेवो युधिष्ठिरा राज्य दिल्ली म्हूण जाल्यार हांकां निग्रह तोच करता. दोनी सादी जावका रे तुका धैर्य जावका त्याग बुद्धी जावका आनी बोध म्हळ्यार कसं न्ही प्रज्ञा म्हणटा पळय ते जावका. प्रज्ञ चुकचे म्हूण म्हळ्यार जेला प्रयोजन ना. प्रज्ञ आसतना मान न्ही ह्या पुराय सांगू येता. आनी कसं म्हूण म्हळ्यार पळय कर्णाक इतले वयर चड येयले कोणें तुगेले पुतान कोणाकय निमगे लावता आनी ताका अंगराज्याभिशेक करून दितना ना न्हय कोणाकय सांगनी कसं करून तागेले कुशी प्रकार अंगराज्याभिशेक केले. थंय राज्याभिशेक केले ताका राय केले. धर्म शिल्वे राजनीती शिल्वे कुलाक हित जेवचे विशय कसलो वेतो कांय ना. तेदना तूंय ताका कर्णाक राज्यभाराक राज करून बसोवच्या नजरे तो सूत तसले जनान राय जेवच्या ना. तूं सांगले उपेक्षे केले ना न्हय जायत. आन्नेक कसं म्हळ्यार तुका वारडी जाली तुका वारडी जेतना तुगेले बायले लोटू शकुनी आयलो सम नाही रपचे म्हूण तूं सांगले तुगेलो भाव गो शकुनी ताका राज्य सौबल देशाचे रायतो थंयच वचून राबो म्हणून सांगता आशिल्लें न्हय. गंधार देशाक वचून राबो म्हूण सांगता आशिल्लें न्हय. ताणी तूं तुगेले बायलेनी तें सांगनी बायले कितें तूं सांगनी ताका तेन्ना भायर दवरलेलें जाल्यार जत्त आशिल्लें न्हय. आनी तूं त्या लाक्षाग्रहाचे न्ही विशय पळय जातना हांव तुका कसलकी सकट बुद्धी सांगला तें आयकना अशी कणिका खापयल तूं वय कणिक नीती म्हणलें पळय आमी आयकल्याची कणिका खापयले कणिकान सांगिल्लें तशी पुराय आयकल तूं. तो कोण कणिकू हांगा कसला येईल तो न्हय. तेदना तेदन पळय तूं तांकां पळय उपेक्षा केल्ले म्हूण जाल्यार तुका कणिकान सांगिल्लें तशी आयकोवका म्हूण आशिल्लें. शकुनीन हांगा राबुका म्हूण आशिल्लें म्हूण आतां बुदन तुज्या आतां पूण तांकां भायर पेटय म्हूण म्हणटा. भायर म्हळ्यार खंय पेटोवचें कशें तांकां सागसोवचें म्हूण कसलें पूण नेमान सांगता जेवा कसले कार्य निमित्तान तांकां भायर पेटोवका एकडेन विराट रायल भारी प्रितीची जाता कशी म्हूण विशेष कार्य करून दाखयता पण हांव बरें जायना म्हणटाले होड रकडा मोडटा वापास सांगले मात्र न्ही मेगेल म्हणटा हांव कसल गौरव घेवका त्या गौरव घेवचे तसल पुरा कार्य करता आकाशालेन कसल सकडी कोरका पळय हांव कुशीक पात्र जाळ असता आनी सांगता प्रचार ज्ञानी हस्ती ओट केलचे मल्ल युद्ध करचे असल पुरे आसक्ती चेडू उबगणी वेळार पळोवपा म्हूण गेल्यार सांग हांव ते पळय दुशासन तांची पळंडव हस्ती जय जाल्यार हाडे हांव पळगयसून दिसना म्हणून न्ही सांगना जोडलू तशी भात जाल्यार एक युधिष्ठिर भिवू नका मेगेलो कोणी मल्ल युद्ध करूं आयलीच म्हूण लेक तांकां बिन हांव मारना तांकां पशू म्हूण सांगिल्लें न्हय. सो लोक म्हणटा न्ही म्हाका तशी मारली म्हूण जाल्यार हांव भीम म्हूण तांकां कळलें न्हय. तशी विराट रायान आमकां मेगिल्ले तूं पुडी कोण जावन आशिल्लो म्हूण निमगेल म्हणलें तेन्ना हांव सांगता हांव युधिष्ठिराला आसतना तूं द्रौपदी घेतलो आशिल्लो पाकशाले हांवें पळोवन दिवशिल्लें केलो पण तूं युधिष्ठिराला संतोशा खातीर हांव व्हडली जट्टीन गेल वटू काळग करत आशिल्लो हस्तीक पळगयसीत आशिल्लो म्हाका म्हळ्यार तेंच काम दितात न्हू हांगा तूं काणुका कोण म्हूण ताका कळना नाशिल्लें हांव एक वर्स जागृतेर काडल्यार जालें न्हय म्हूण म्हणटा कळ्ळें. युधिष्ठिर अर्जुनालें निमगिता तूं कसं करता कितें गोश्टी अर्जुना तुका पळयतना तूं श्रेष्ठ धनुर्धर्शी दिसता म्हूण कळटा म्हणटना तूं आतां विराट रायाले आसतना तूं कसलं काम करता म्हूण म्हणटना तो सांगता अर्जुन कसो भाशीत म्हळ्यार ताका दिसता कसं न्ही म्हळ्यार पळय
इंद्राची पराजय करची तसले होती शक्ती अशील अर्जुन नव्हे वाईट कुसल उतरवलेल्या अर्जुनाक ताजितीतल्या विराट राहिला असताना कष्टागलचे खंयची काम विंगड असत कसलेना आबा म्हण सांगून तो लेखत काही कळवे अर्जुना कसं करचे आता भीमाक कसं करचे म्हणाल ऊस कशील म्हाका भीमान कसं की एक चांगलं तागेले पराक्रम दाखय ना शरा भूतात जायना जाल्यार युधिष्ठिराला असताना असती पळगई शीतल जामनाशील तशेशील पण क्षमी एक जाले आता अर्जुना कसं करचे अर्जुन कसल काम करीत ताके काम दिवचे सांगा म्हणतर असं पळे हिममानीव शैला नाम समुद्र सरितामिव पर्वतांतु हिमवंतु श्रेष्ठ पर्वत म्हणताचे समुद्रापुरे उदका जलाशयापुरे समुद्राची रायू म्हणताचे इंद्रू श्रेष्ठ म्हणताचे तशी अष्टवसुलंतु अग्निदेवालीतलो श्रेष्ठ कोणी ना मृगामी मशार्दुलो मृगांतो सिंहोची श्रेष्ठ म्हणताचे गरुड हा पततामिवा पतत म्हणून रान असता रक्केशिल्या पक्षिंतु गरुडू सर्वश्रेष्ठ म्हणतात म्हणताना युद्ध कोरचक अर्जुन सर्वश्रेष्ठ म्हणून म्हणाल पुरी गोत्सयो विराट नगर करतलो तागेल मी जावनो तागेले परिचय कोणाकही मिळणं कशी रप्तलतो म्हणून म्हणताना अर्जुन समाधान करके इंद्र लोका दुखून शापूत ज्याला इंद्रान म्हाका ते तुका वर जत्ता म्हण म्हणला ते वरा प्रकार आम नपुंसक्षी करत कळवे तू सांगील म्हणे श्रेष्ठ धनुर्धर तुम्ही गेल गुज्जारी धनुष धोरण आता बटा अंगुलीत राणगलेल गुरुतु ते तू कसले स्कोर करू नका आम नपुंसक जाऊन एक स्त्री वेश घालून चमकलो म्हणजे रे अंगल निघाल घेतात त्या परी निघता हाता बट्टा केत नाही मेहंदी कलर निघालतात ना त्यामुळे निघतात तू कसले उस्कू करू नका आव कुंडल हाता कांकण केस सोन बर फुल अशी परे नपुंसकाले वेश करता कळवे आणि ब्रहन्नळा म्हणून मी गेले नाव म्हणून सांगू नाव रायाला सांगता अनेक कसं म्हणतो स्त्रियांका नर्तन शिकता अनेक अनेक विंगड विंगड गावची काणे सांगता म्हणून विराट राया संतृप्त करता आणि साधू सज्जन कोण रायाले परिवाराक रायाले लोटसूचे मंत्री इत्यादी मान्य अंतपुराचे स्त्री समित आम पुरुषश्च पूर्व म्हणून संशय येना नशा पडील अर्जल नमे एक दोन तू काही शिलो कसल जाऊ नशिलो तू कसं करतो खंडित तुमचं निंगिला बरी माका निंगितल ते नाव सांगता सैरंद्री कामाचो सैरंद्री निगल नाव करना नाही म्हणले पंचजनावरडी कोण घेतील तुका दुर्योधनाचे वाडी कोण घेतला इत्याम त्या प्रिचुकी सैरंद्री माका नशिलो म्हणता युधिष्ठिराला दिसला जलरे द्रौपदीला तू कसले तंका एदुर उल्लेनी कसले करनी उल्लोचन तशी म्हणून इत्या म्हणे इथले पुरे सांगताना युधिष्ठिरा एक धैर्य द्रौपदी तंगेला युधिष्ठिर म्हणून सांगून आता तू त्यांनी कसले सांगताची म्हण म्हणले आधी सांगेल सर्व परमात्माला गुरुंग कोणक्षम दिना नतला रे काही नारायण करत खंडित म्हणून हरि कृष्णा अर्पणमस्तु नाहम करता म्हणते विदुर करता हरि करता तक्का तेजसस तक्का मनांत प्रज्ञस बुद्धी अस तात्विक ज्ञान म्हळ्या कसं म्हणून गोतस मस्त कारुण्य असं अन्य कसं म्हणाला अपकार्य तो करीना कार्य करून नज्ज एक नमने ताका धर्म भीती असता अन्यक तू मलगड तुगेल वैरी भीष्मा वैरी कृपद द्रोणाचार्याल वैर पुरे गौरवस सकडस म्हणून कितली क्षम दिवेताणे तक्का तो क्षत्रिय वैनमे आता एक रायाक जावकाशील पुराय गौरव पुराय लक्षणता गेलास राजा लक्षण संपन्नस त्रैलोक्यस्यापि यो भवेत तीन लोकाचे रायजत कैतो सर्व लक्षण सुच कोणतो शिष्यस्ते शाशिता सोस्तु धृतराष्ट्र युधिष्ठिरः पळे कश्य सुखताणे म्हणमळे तेजसा प्रज्ञया चैव युक्तो धर्मार्थ तत्ववित अनुक्रोशात अंधशंस्यात यो असौ धर्मव्रतांबरः गौरवात्तव राजेंद्र बहुन क्लेशांती तिक्षती तुगेल वेचे गौरवानीतले प्रताण सैसून घेतील
कळलं तागेल्या पुरे लक्षणस एक राया जाव काशेले सर्व लक्षणस कळलं जलरी क्षत्रिय इबई नव्हतं क्षत्रियांगन कितले म्हण ऐकून घेवेत कितले ताळमी घेवेत तांगेलई क्षमा गुणा एक मी तेस आणि क्षम खई दिव का कंची संदर्भार दिव का त्यामुळे राय जाऊन सर्व लक्षण संपन्न राय जाऊन शिल्ले धर्मराय गोतस प्रतीपंत तो क्षम दिता म्हणले कुणका तो तागेलंत ताळ मी चढस नानतला री तो कुडले युद्ध आहेत तशील तुम गेला की ताळमेरी 12 वर्ष वनमास अज्ञातवास कोर्ण येईल नव्हतं त्यान धृतराष्ट्रा दिसत काही बाई हांव ते दनपरे समकूर काशिले जलरी हांव करनी चुकलो म्हण सांगूता गेले अभिमान ताका अड्डी जाता तो सांगता हांव कसं म्हणू ते दुसू न्याय सांगचे सलवल हांव तुम्ही सांगील तशी ऐकत म्हणू पुरे ताणे ओपून घेतील ना माय पुरे जनाक पण आदवून सलवलो तोच न्हू हांव सांगला बाईले पण आद बरी बावंडा पण आद बरी म्हणून राज्य कोश अन्य दुसरे का पुरेपण ताणे दवरलेले तोची सलवलेलो हांव काही सांगनी आणि बाई हांव सलवला तुम्ही सांगील तशी हांव प्रतिज्ञ करता करता म्हणून तुमगेल पण हांव अप्पता म्हणून वनवास अज्ञातवास ताणे केलेलं ना माय हांव सांगला ताका ताणें ओपील नंतर हांव कसं करचें म्हण बाई हो प्रतिपंत पण आणतो तांनी प्रतिपंत कसं की पण दवरून ताणें सलवले तेत ना पुरे जन हसतना हो सलवलो म्हणतना तुगेल पुत्तान की शकुनीन जितम म्हणतना कसं गेलं कसं गेलं मेगेल पोतू म्हणू मेगेला निमगेल तूत न मे तुगे सुत्त शिल्जना तुका दोळ दिसना कसं गेले आता दुर्योधन कसं गेलवलं कोणा गेलवलं सुरवे पंता नकुल सहदेवाक ताणे पण आदवरून सलवताना हें रब्बैरे खेळू म्हणून सांगचे अधिकार तुका नाशिल बे आत्ता सांगतोय तू सलवल म्हणून ताणे ओपून घेतले हांव कसं करूस म्हणून हे प्री तुगेल ने म्हणजेल ना जेव त्यादनं जावन गेलेले जाले आत्ता काप्पई त्या काप्प न्हू ताणेची न्यास देऊन तुगेले दवरलेले राज्य होते 12 वर्सां वनमासाने अज्ञातवास कोरून येता म्हणून आता येयला न्हू आता तागेल ते तुमगेले न्यास देऊन आशिल्लें तांगेल राज्य तांकां सोडली पुरे समजत ना तो विधेय जावन असं धर्म म्हळ्यार कसं म्हणून गोत आशिल्लो आनी सर्व रायाक आसोका जाल्यार चांग राय आसोका जाल्यार सर्व लक्षणां ताकाच कळवे पळय असले एक काणेच तुका सांगता तुका तेदन कळटा हांव कसं खातीर सांगिल्या कडेन रे वा सांग वय काणी काणी जाल्यार सांग हे पळय ऐकून मात त्या कर लागून गेल्ली म्हाका एक काणी पूण ऐकुया मन तंपुजत्व पळया कळवे वा सांगता काही मन तंपुजत की आणि की चिडजत की जाल्यार रे ती काणी कसं म्हणून तू ऐकून घेवन कशी काण घेता ती काणी त्या रीती रे तुगेल मन तंपुजत की आणि की जळत की म्हणलेले असं म्हण पळय पूतू जावन जन्म आयली नंतर कळवे म्हळ्यार मनुष्य जावन कोणें पूतू म्हणणे मनुष्य जावन जन्म आयले नंतर ताका सत्कीर्ती येवका सत्कीर्ती येयल्या मात्र कितले काळ थंय तागेली कीर्ती जगत त्यार आसता की तितले काळ थंय तो स्वर्गान तो आसता म्हणलेलें उत्तर आसा पळय ह्यांचे विशयाचे काणे हांव सांगचें विरोचन ताणें केशी नीलकतीर सुधन्व म्हणलेला लोटो तागेले संवाद जालेले प्रल्हादान तीर्पು दिलेले प्रल्हादाल पूतू विरोचनाल पूतू बली ಪ್ರಯೋಜನ ಗೊತ್ತದು पुत्तालनी कळवे सुधन्व तागेले विशयांत प्रल्हादान तीर्पು दिले ते काणे ऐकल्यार तुका हांव कसले सांगिल्लें म्हणून कळटा सांगकावे तुका पळय मस्त पुडली काणी ती रुपांत एकली केशिनी म्हणून रुपान भारी चंद आशिल्ली ती केशिनी म्हणून म्हणलेली चेल्ली तिगेल काणी ही तुका ती काणी हांव सांगता ती स्वयंवराक तयार जाल्ली त्या विशयान तुला काणी सांगता तुका हांव म्हूण सांगून काणी सुरू करता ही काणी आमी पयच्या दिसा कसं म्हणून पळोवन घेवया आजी सांगेल सरबई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रिय एर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।